आणि त्याचबरोबर आमच्या आज ऑफिशियल्स देखील पाहायला मिळाले जे पुण्यापासून इथपर्यंत आले आहेत. खऱ्या अर्थाने एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. ओपनचं क्रिकेट फार सुंदर खेळलं आहे. आपण जर पाहिलं ना तर एका बाजूला आहेत आदित्य शिंदे तर दुसऱ्या बाजूला पंच आहेत अक्षय मुरमुरे. हे दोन पंच सातत्याने आजही आमच्या समेत जोडले जातील. या दोन टीम मध्ये हे लढत पाहायला मिळेल. या लढतीपूर्व मात्र दोन्ही टीमच्या आम्ही 12th मॅनला विनंती करतोय की आपण लगेचच कॉम्बॉक्स मध्ये खऱ्या अर्थाने यायचं आहे. 12th मॅन मस्ट आहे. आणि राजूजी शिर्के यांची ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आज आपण तिसरा दिवसाचा सोहळा पार पाडतोय. सोहळा सुरू करत असताना सर्वात प्रथम गणरायाला करूया वंदन. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा आराध्य. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा. अज्ञानात्व हरोनी बुद्धिमत्वा दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरोनी देशांतरी पाठवी. हे रंभा गजमुखा गणनायका भक्ता बहुतोषिशी. या मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल खऱ्या अर्थाने बॅकफूट वरती गेले. हलक्या हाताने पंच केला. पॉइंटला खेळून काढलाय. श्री गणेशा केलाय. हो इथे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी समालोचक शैलेश जाधव तमाम क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या दरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातो या क्रिकेटच्या मंचावरती जिथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल पहिलं षटक हाताळत असताना मेनवली संघाचा रोहित आणि शुभम यांच्यामधलं हे वॉर. यावेळी पहा बॅकफूट वरती गेलेत. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल एकेरी धावेने. इथे मात्र संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे. सकाळच्या सत्रामध्ये हलकी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चर्चा होतीये ना या मॅचची, चर्चा होते या स्पर्धेची. स्पर्धा लाख मोलाची. आजचा दिवस तिसरा आणि तिसऱ्या दिवसामध्ये हा पहिली मॅच पहिल्या मॅचचा हा रणसंग्राम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुढचा बॉल हो आडव्या बॅटने क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. स्विंग आणि मिस. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळत असताना जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आहे. एक्सपिरियन्स इज द गुड टीचर. तन्मय चौधरीने सांगितलं आमच्याकडे टीम आहे ती एक्सपिरियन्स आहे. समोरच्या संघाला रोखण्यासाठी वेहाळी टीम फाईट करते. राऊंड विकेटने हा बॉल यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय. सकाळच्या सत्रामध्ये पहा सूर्याची किरण तळपतायत तशी ही स्पर्धा तळपणार आहे. सोनेरी क्षणाने सोनेरी अक्षराने लिहिली जाणारी ही स्पर्धा सोनेरी क्षण. याही वेळी पहा पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. नॉन स्ट्राईक एंड वरती येतील मात्र स्ट्राईक एंड वरती असणारा फलंदाज आपण जर पाहिलं ना तर शुभम थोडंसं स्ट्रगल करतायत. मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेले फलंदाज आपण जर पाहिलं तर शुभम आणि त्यांच्या सोबतीने आदर्श आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक मेनवली टीमच्या माध्यमातून रोहित. खोलवरचा बॉल पुन्हा एकदा आडव्या पाटने इथे फलंदाजांना सातत्याने रोखून ठेवलंय. असं म्हटलं आता ना की सुख आहे ना ते मागून मिळत नाही. अरे सुख शोधून सापडत नाही. सुख ही अशी गोष्ट आहे ना ती दुसऱ्याला दिल्याशिवाय आपल्यालाही मिळत नाहीये. म्हणून दुसऱ्याला सुख द्यावं लागेल आणि हे सुख देत असताना रिव्हर्स फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कल मध्ये. रनआउटची संधी. मैदानाच्या आतमध्ये थर्ड अंपायर कॉलिंग आलाय. आता मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये थर्ड अंपायर कडे कॉल आलाय. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल आणि काय निर्णय येतोय थर्ड अंपायर. चला बॅटर वॉज सेफ. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज नॉट आउट आहे. हा कॉल आलाय थर्ड अंपायरच्या माध्यमातून कमिटी मेंबर्स. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक संपलंय आणि आता मात्र संघाचा संघनायक तन्मय चौधरी येथील मैदानाच्या आतमध्ये. इन ॲक्शन मध्ये चर्चा होईल. तन्मय आणि त्यांच्या समोर असेल आता मात्र आघाडीचा फलंदाज वेहाळी संघ. हा मात्र सकाळच्या सत्रामध्ये सुरुवात करेल. आता मात्र बिग अटॅक. प्रहार चढवले जातील. हा बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार. चेंडू चाललाय लॉंग लेग. डिस्पॅच केला. एकेरी धावेसाठी सुरुवात केली आहे. हार्डर लेंथ वरती पहिलाच बॉल हाताळला होता. हार्डर लेंथ वरती हाताळत असताना एकेरी धाव घेतली गेली आहे.
1.1 चेंडूचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती. संत सुरुवात आहे सकाळचं सत्र. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं ना तर मॉइश्चर असतं आणि मॉइश्चर मध्ये धावसंख्या बनवणं थोडंसं कठीण, मात्र हे स्ट्रगल आहे. संघनायक आत्मविश्वास होता त्याला, आपण पाहिलं ना तर मोहिते, आणि त्यांनी मात्र विश्वास दाखवलाय की मी माझी टीम लीड करणार आहे. आणि 5 धावफलकावरती 5 धावा अंकित केल्या. चर्चा होते ना ती, चला बॉल द्यायचा आहे अंपायर पर्यंत, नवीन बॉल येईल याची दखल घ्या. थँक्यू. जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये तन्मय निघतील. पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती असेल तो शुभम. ओव्हर द विकेटने फ्लाइटेड बॉल होता, तदनंतर मात्र कवसला कमालीचा कॅच कॅरी केला. पहिला ब्रेक थ्रू, पहिला फॉल डाऊन झाला. मैदानाच्या आतमध्ये क्रॅकिंग विकेट मिळवला. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स कवस फील्ड. पहा सकाळच्या सत्रामध्ये घाम काढला. गोलंदाजी शुभम खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये मेनवली संघाची एक की फॅक्टर ठरली आहे आणि पहिलाच ब्रेक थ्रू मिळाला. तन्मय चौधरी लीडिंग फ्रॉम द फ्रंट. संघाचा संघनायक, संघाचा नेता, संघाचा अभिमान आहे. प्राऊड मोमेंट फील करतोय मैदानाच्या आतमध्ये. ग्रेट वर्क आपल्याला क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. अमोल, अमोल हे नाव अंडरलाईन करून ठेवावं लागेल. वेल फील्ड. मैदानाच्या आतमध्ये कॅरी केला त्याने बॉल, अटेम्प्ट केला. सकाळच्या सत्रामध्ये आग ओकली आहे. धावसंख्येकडे नजर वळवली तर 5 या आकड्यावरती दिलाय पहिला ब्रेक थ्रू. तन्मय चौधरी हे नाव आपल्याला पाहायला मिळालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल निखिल. चला नवीन फलंदाज येईल मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे निखिल. निखिल दबाडा इनाट नंबर 3 वरती आला. या मॅच मध्ये आता आग बबूला होईल. संघनायक संघनायकाने सांगितलं की 50 टार्गेट वेल असेल. या मैदानाच्या आतमध्ये आमच्याकडे फलंदाजीची स्ट्रेंथ आहे. मात्र आता काय घडतंय? न्यू बॅटर आलाय तन्मय चौधरीच्या अगेन्स्ट. नाव आहे निखिल. रणनीती इथून पुढे असं म्हटलं जातं ना की आंख में पड़ा हुआ तिनका और पैर में चुभा हुआ कांटा और रुई में दबी हुई आग सबसे भयानक होती है. आणि तशाच पद्धतीने हृदयामध्ये लपलेलं कपट फार भयंकर असतं. मैदानाच्या आतमध्ये कपट नाही पाहिजे, सफल असणं गरजेचं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तन्मय निघालाय. तन्मय आपल्या ट्रॅक वरून. हा बॉल तन्मय चौधरी आपल्या ट्रॅक वरून निघतील. हो यावेळी ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. कार्य करेल, फील्ड करेल, डायरेक्ट हिट. तन्मय चौधरी यांनी हात जर टाकला नसता तर नक्कीच डायरेक्ट हिट होता. मात्र हार्ड लक म्हणेन. रनआउटची संधी होती, संधी हुकली आहे. आता मात्र धाव मिळाली ती व्याहाळी संघाला. 1 धावसंख्या 6. 1.3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. फार सुंदर अशी ही स्पर्धा. या स्पर्धेचं आपण सातत्याने चर्चा करतोय. अनुश्री चषक पर्व क्रमांक 3. आजचा दिवस 3. तन्मय आपल्या ट्रॅक वरून. हो यावेळी बॅकफूट वरती गेलेत. पॉइंटला पंच केला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. एफर्ट्स दिलेत. सकाळच्या सत्रामध्ये ते झगडतायत. मैदानाच्या आतमध्ये संतोष चौधरी पाहायला मिळालेत. कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळाले सकाळच्या सत्रामध्ये. असा एफर्ट्स लिजंडरी क्रिकेटर आहेत. अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द गुड टीचर असं आम्ही पाहतो. पहा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळाले. स्पोर्ट ऑन कमालीचं ब्रॉडकास्टिंग सातत्याने पाहायला मिळालं. पुढचा बॉल. हो यावेळी ऑन साइडला मिड विकेट मध्ये डीप मध्ये प्रोडक्शन आहे. कॉम्बॉक्सच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झाला. 1 धाव घेतले त्यानंतर मात्र दुसरी धाव घेत असताना लेझी क्रिकेट, कल्पनेच्या पलीकडचं क्रिकेट टीम विहाळी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाली आहे. पहा इथे थांबून चालायचं नाही. अरे लढावं लागेल गाड्या, कारण की मैदानाच्या आतमध्ये ही भुपाट आग आहे आणि या आगीवरती तळपावं लागेल. मात्र पंचांनी थर्ड अंपायर कडे कॉल रेफर केला. फर्स्ट प्रायोरिटी त्यांनी दिले, आउट आहे. मात्र थर्ड अंपायर कडे कॉलही गेलाय. काय घडतंय आता?
येस, बॅटर इज OUT, आउट. विश्वजित उंबरकर यांनी मात्र जबरदस्त असा बॉल कॅरी केला. मी प्राऊड करेन खऱ्या अर्थाने सोन्या यांनी मात्र फार सुंदर असा थ्रो केला आणि त्या थ्रोच्या रॉकेट थ्रो पाहायला मिळाले. काही खेळाडू असतात ना, त्यांच्या खांद्यामध्ये जोर असतो, ते डीप मध्ये प्रोडक्शन करतात आणि तिथून मात्र कम्मालीचा थ्रो पाहायला मिळाला आणि सेकंड रन साठी आउट झाले. आणि आपण सोन्या म्हणजे संकेतकडे नजरा वळवल्या. संकेत, व्हेरी वेल प्लेड हा, आणि तुमच्या संघासाठी तुमचं कर्तृत्व फार सुंदर आहे. आता मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर येईल, नाव आहे सचिन मोहिते. इन 8 नंबर 4 वरती आले आहेत. इथून पुढे आता मॅचची सिच्युएशन हँडल करतील सचिन मोहिते, लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पहिल्याच बॉल वरती चढवलाय प्रहार. सचिन मोहिते सेट ऑन फायर. आला तो क्रॅकिंग षटकार, 6 धावा. लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पहिलाच बॉल यश मिळवलंय सचिन मोहिते हे नाव. असं म्हटलं आता ना की आयुष्य असो किंवा क्रिकेट, एक क्षण असाही येतो जिथे जळणाऱ्या निखाऱ्याचं तापमान हे एखाद्या शेकोटीप्रमाणे निश्चित असतं, मात्र बसणाऱ्या शेकोटीपासून आपण किती अंतरावर बसायचं यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. ऊब हवी असते मात्र चटकेही लागतात. मैदानाच्या आतमध्ये पहा, सकाळचं सत्र आहे आणि पहा इथे तुम्ही त्या कशा पद्धतीने हा खेळ करता. तुम्हाला हवा पाहिजे की चटके पाहिजेत हे तुमचं तुम्ही ठरवायचंय. मैदानाच्या आतमध्ये निभावला, आडव्या बॅटने पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, लेंथ चुकली आहे. ओळखण्यामध्ये परखण्यामध्ये फलंदाज आघाडीला आलेले आदर्श, सातत्याने इथे डाऊनफॉल पाहायला मिळालाय. चुका होत आहेत, या चुकांवरती प्रयत्न. एकेरी धाव समोरच्या संघाच्या फलंदाजाला खेळून द्यायला पाहिजे. पहा, हे टेक्निकल क्रिकेट आहे, हे टेक्निकल क्रिकेट आहे. सचिन मोहिते अनाक करतोय, त्याला स्ट्राईक वरती आणलं पाहिजे. 15 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. मेनवली टीम लीड करते, मी म्हणेन दुसऱ्याही नाही तर तिसऱ्या षटकामध्ये विश्वजित आल्यात. अनुभव आहे, पहा गोलंदाजीची एक धार आहे. एक्सपिरियन्स इज द गुड टीचर पुन्हा एकदा पाहायला मिळाला. मात्र सचिन, हो, खोलीवरचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव घेतली आहे. क्षेत्ररक्षक येतील, लॉंग ऑफ वरून कॅरी करतील, थ्रो करतील. दरम्यान मात्र 1 धावेचं समाधान. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढलाय, तो जाऊन पोहोचलाय सरळ 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन द बोर्ड. हॅलो, थँक्यू सो मच. आता मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चौकार आलाय आणि या धावसंख्येमध्ये भर पडली आहे. पहा इथे आपण पाहिलं आता आदर्श देखील आता मात्र हात खोलतायत. धावफलकावरती 5 धावा, 5 बॉलच्या पाठीमागे 7 धावा त्यांनी बनवल्यात. 2 बॉलच्या पाठीमागे 7 धावा बनवल्यात त्या सचिन मोहिते यांनी. आदर्श आणि सचिन ही जोडी आहे ना, या संघासाठी फार महत्वाची आहे. विश्वजित आडव्या बॅटने पुन्हा एकदा टोले जंग फटका. काउ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्स मध्ये अटेम्प्ट करेल. थ्रो थोडासा अनऑर्थोडॉक्स पाहायला मिळाला आणि तिथे मात्र 1 धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या 21. 21 धावा, 50-55चा टार्गेट. सचिन मोहिते यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. अचीव होईल का हा एक प्रश्न आहे. यावेळी सफल झाले ऑन साइडला. तदनंतर मात्र क्रॅकिंग डीपिश बॅकवर्ड स्कोर पॉइंट लाईनच्या बाहेर. सचिन मोहिते या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना पाहायला मिळालाय. त्याने ठोकला ना तो आणखी एक कडक कडकडीत सकाळच्या सत्रामध्ये दमदार षटकार. 6 धावा. लाजवाब बॅटिंग आहे. सचिन मोहिते हे नाव मैदानाच्या आतमध्ये इम्प्रोव्हायझेशन केलंय. स्वतःमध्ये आत्मविश्वास आहे. या आत्मविश्वासाच्या जीवावरती पहा, असं म्हटलं आता ना की आयुष्याच्या वाटेवरती प्रवास कधीच ठरवून होत नसतो. जशी वळणं येतात ना तशा पद्धतीने वळावं लागतं. यावेळी पहा, या मैदानाच्या आतमध्ये मेरिट ऑफ द बॉल
स्पिरिट ऑफ द बॉल तो खेळ यावेळी shuffle जसा ball आला, झाले, तसा तो offside shuffle ला. झाला आणि तो कमालीचा मात्र षटकारही ठोकला. cracking. 2 षटकांचा खेळ नाही तर 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 27 धावा. न्यू बॉल तन्मय पुन्हा एकदा ऑन साइडला आदर्शी आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 धाव घेतली आहे आणि एका धावेने सचिनला स्ट्राईक वरती आणलं. सचिन द की फॅक्टर ऑफ द टीम. हो हा तो खेळाडू आहे ज्याच्यावरती विश्वास ठेवलाय, बिलीव्ह ठेवलाय. पहा जिथे 3 चेंडू आणि 13 धावा त्याने बनवल्यात. आता मात्र चर्चा होती तन्मय चौधरी बेस्ट वर्सेस बेस्ट. या अगोदर सचिन जिंकला. पुन्हा एकदा तो लोचंग फटका. चेंडू सरळ चालला सीमा रेषे पार. षटकार 6 धावा. पहा असं म्हटलं जातं मैदानाच्या आतमध्ये आउट ऑफ द पार्क हिट केलाय आणि मी म्हणेन ना या 2 संघांमध्ये खऱ्या अर्थाने काटिकी टक्कर आहे आणि सचिन मोहिते यांनी मात्र आपली हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये ऐकायला काम करत नाहीये. त्याने पाडापाठ केलाय. हो 6-1-6 आणि 6-2-12 इथे गणित सुरू केलंय, सुरू केली आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती 1 आल्यानंतर मात्र दुसऱ्या कंझिक्युटिव्ह सचिन मोहिते नजर जातील. शूज खुणवतायत. जाऊया सचिन. पुन्हा एकदा खोलवरचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. टेक्निकल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल क्रिकेट. पहा इथे आदर्श चुकी झाली आहे. आदर्शला मी बिलीव्ह करेन इथे आदर्शने चुकी केली आहे. सचिन मोहिते यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. काय घडलंय? यस क्रॉस साठी अंपायर घेतलाय. कॉलिंग येईल. आदर्श थांबायचं आहे. येस इथे आमच्या कमिटीकडून कॉल येतोय. चला अंपायर्स कॉल आलाय. सचिन हा बॅटर आउट होतोय. आदर्श हार्ड लक म्हणेन मी. कॉलिंग चुकलं होतं आदर्शचं. आदर्श थोडासा लेझी राहिला त्या ठिकाणी आणि पहा तुमची एक चूक संघाला अडचणीत आणू शकते. जे टार्गेट आहे ना ते 40 वरती पोहोचलंय. यस 41 असं टार्गेट आमच्या समोर आमच्या गुणलेखकाने सांगितलं गेलंय आणि आजच्या दिवसामध्ये गुणलेखकाची भूमिका आदित्य शिर्के.
मैदानाच्या आतमध्ये आधी अतिशय फार महत्त्वाची कामगिरी करतात आणि खऱ्या अर्थाने राजूदादा शिर्के आणि त्यांचे संपूर्ण परिवार खऱ्या अर्थाने एकजुटीने मैदानाच्या आतमध्ये आलाय. राजूदादा, खऱ्या अर्थाने तुमची फॅमिली आणि कालच्या दिवसामध्ये थोडीशी हिस्ट्री देखील माहिती पडली आणि आजीबाई आणि आजींनी केलेलं योगदान आणि तिथून मात्र पहा यस चर्चा होईल आणि तदनंतर मात्र पहा क्षेत्ररक्षक आहेत त्या लॉंग ऑफ वरती कॅरी करेल. एक धाव कंप्लीट करत असताना दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. नक्कीच राजीव सर, कालच्या बाबतीबद्दल आम्ही चर्चा करत होतो. माझ्यापर्यंत यस तुमची पणजी आणि खऱ्या अर्थाने त्यांनी सांगितलं आम्हाला की खऱ्या अर्थाने आमच्या गीता आजी आणि त्यांनी मात्र खऱ्या अर्थाने या संपूर्ण परिवाराला एकजूट ठेवलं आणि हा आज परिवार या पसरणी गावामध्ये चांगलं काम करतोय, या गावाचं नेतृत्व करतोय. हीच ओळख राहिली आहे आणि पहा का करू नये. नवीन स्पर्धा त्यांनी सातत्याने आखल्यात आणि राजीवदादा आपण कार्य असंच करत राहा, खेळाडूंना घडवत राहा आणि खऱ्या अर्थाने एक प्लॅटफॉर्म मिळतो. सामाजिक कार्य असेल खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये आमच्या समेत आम्ही पाहिलं तर राजीवदादा यांच्या मिसेस देखील आल्या होत्या, त्यांच्याबद्दल चर्चा करायची झाली तर खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि पहा असं म्हटलं जातं ना की शैक्षणिक विभागामध्ये त्या काम करत आहेत, कार्यरत आहेत. मात्र पहा असं म्हटलं जातं ना की शैक्षणिक काम असेल किंवा सामाजिक कार्य असेल या सर्व क्षेत्राच्या पलीकडे किंवा कला क्षेत्र असेल या सर्व क्षेत्राच्या परिसीमा जाऊन खऱ्या अर्थाने एक अर्धांगिनी अशी काही उभी राहते ना आणि पाठीमागे उभ्या राहिल्यानंतर मात्र जो कार्य करणारा व्यक्तिमत्व असतो ना खऱ्या अर्थाने कर्तव्याची नक्षत्र त्यांनी बांधावीत. इथे कर्तव्याची नक्षत्र बांधलेत. मात्र पहिलाच बॉल वेस्ट हाईट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज येतील. अभिषेक निंबाळकर, पहिलाच बॉल वेस्ट हाईट मैदानाच्या आतमध्ये. नो प्लस फ्री हिट येईल मैदानाच्या आतमध्ये. यस नो आहे. 45 धावा धावफलकावरती 45. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक आल्यात. अभिषेक निंबाळकर फ्री हिट मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. चला संधी आहे. फलंदाज आदर्श साडी 10 बॉल 12 त्यांनी बनवल्यात. मैदानाच्या आतमध्ये आता ही सुरुवात होईल. हो यावेळी पहा खोलवरचा बॉल पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न चुकी झाली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये एक धाव मिळाली आहे. अतिशय सुंदर असा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने दोन्ही संघांनी इम्प्रेस केलं. या दोन्ही संघांचं खऱ्या अर्थाने आपण आभार मानूया. सकाळच्या सत्रामध्ये ते उपलब्ध राहिले. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अभि आहे आणि आता मात्र वंदन मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहा डाव्या एसटीच्या बाहेर व्हाईट बॉल कॉलिंग केलाय. डेथ ओव्हर मध्ये कुठेतरी गफलत होती. 47 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. वंदन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या ओव्हरमध्ये पहिला बॉल नो, त्याच्यावरती एक आणि व्हाईट बॉल ही आलाय. आणि काय घडतंय या ओव्हरमध्ये. अभि निंबाळकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती 30 यार्ड सर्कलमध्ये प्रोडक्शन दिलंय. डीप मध्येही प्रोडक्शन आहे. लेफ्ट हँडर बॅटर साठी वंदन यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. ते वंदन करायला लावतील का हा देखील एक प्रश्न आहे. हो यावेळी पहा कमालीचा फटका. आउटस्टँडिंग एफर्ट्स. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. षटकार. कमालीचा हा हुकचा फटका. इथे हा हुक फलंदाजाने केलाय. गोलंदाजाचा काढलाय दूर. मैदानाच्या आतमध्ये फार दूर षटकार. आज आम्ही राजीवदादा शिर्के यांच्याबद्दल चर्चा करतोय. राजीवदादा, प्रत्येकाचा स्वभाव हा काहीतरी वेगळा असतो. काही लोक आयुष्यामध्ये येतात, लक्षात राहतात, काही लोक आयुष्यभर लक्षात राहतात. मात्र इथून पुढे माझ्यासारख्या व्यक्तिमत्वाच्या आयुष्यभर लक्षात राहील यामध्ये दुमत नाहीये. चर्चा होईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल खोलवरचा बॉल. त्यानंतर मात्र इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कॅरी केला जाईल बॉल आणि संपलाय. फलंदाज वंदन यांचा खेळ. अटॅकला उत्तर दिलाय. खोलवरचा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो आपण.
आपण पाहिलं ना तर हा खोलवरचा बॉल चर्चा होईल. जाऊया मैदानाच्या कव्हर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. कमालीचा फटका इनसाइड आउट आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षक होते कार्य केलाय संकेतने आणि विकेट मिळवला. 53 धावा धावफलकावरती जरी असल्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल बाकी आहे. मी प्रभावित झालो का होऊ नये. आत्मविश्वास होता त्यांना. आम्ही 50 धावा बनवू त्या त्यांनी बनवल्यात. त्यांचं माइंड सेट आहे. टीम मेनवली संघाकडून थोडीशी गफलत झाली. सोमनाथ न्यू बॅटर येतील मैदानाच्या आतमध्ये. पहा इथे चर्चा होते. 5वं षटक, शेवटचं षटक, अंतिम षटक. गोलंदाज निघतील आपल्या ट्रॅक वरून. राऊंड विकेटने हा खोलवरचा बॉल त्याला मात्र ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट मस्त होतं. डायरेक्ट हिट येत नाहीये आणि धाव संख्येमध्ये 1 ने भर. 54 धावा हे धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. 54 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आदर्श आणि सोमनाथ ही जोडी. हो यावेळी आडव्या बाटने टोलेचंग फटका. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ वरती. त्याच्या मस्तक मस्तक चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. षटकार साधावा. कमालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये आदर्श यांच्या बॅटमधून. पहा या बॉलच्या पाठीमागची अवे फ्रंट बॉडी खेळला होता. स्लॉट मध्ये आला. सरळ पार्किंग स्लॉट मध्ये. मॅग्निफिसंट षटकार आदर्श. वा आदर्शने आदर्श ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल. हो शेवटच्या बॉल वरती चढवलाय प्रहार. त्याने सांगितलं यार कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधीच घाबरत नाहीयेत. त्याने स्पष्ट उत्तर दिलंय. कन्सिक्युटिव्ह बॅक टू बॅक 2 षटकार आदर्श ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये. दाहकता पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे. कष्ट करणार. वा आदर्शने आदर्श ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती चढवलाय प्रहार. त्याने सांगितलं यार कष्ट करणार. थँक्यू. आपण स्पोर्ट ऑनच्या माध्यमातून पाहतोय मॅच समरी आले आपल्या समोर. सचिन यांनी मात्र 6 बॉल फेस केले 26 धावा बनवल्या. आदर्श यांनी 13 बॉल फेस केले 25 धावा बनवल्या आणि वंदन यांनी 2 बॉल फेस केले 6 धावा बनवल्या. मात्र अभि यांनी 2 ओव्हर टाकला 1 ओव्हर टाकली. 1 ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केला त्या 22 1 विकेट मिळवला. तन्मय चौधरी यांनी 2 ओव्हर टाकल्या. 2 ओव्हरमध्ये त्यांनी 27 धावा बनवल्या त्यांच्या अगेन्स्ट आणि 1 विकेटही त्यांना मिळाला. विश्वजित यांनी मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी केली मी असं म्हणेन. 1 ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केला 13 धावा. असा ॲनालिसिस आपल्याला पाहायला मिळाला आहे पहिल्या इनिंगचा. टीम विहाळीच्या दरम्यान आपण पाहिला आणि आता सेकंड इनिंगला होईल सुरुवात. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. सेकंड इनिंगकडे आपण जातोय. येणाऱ्या 30 बॉलमध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 67. आज मात्र आमच्या स्पोर्ट ऑनच्या टेलिकास्टवरती तुम्हाला खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल स्कोर कार्ड पाहायला मिळाला. ही ओळख आहे या स्पोर्ट ऑन या चॅनलची. मित्रांनो जर तुम्हाला हे लाईव्ह ब्रॉडकास्टिंग आवडलं असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र क्लिक करायला विसरू नका. स्पोर्ट ऑन आहे ना तर स्पोर्ट मैदानाच्या आतमध्ये ऑन राहणार आहे. यस. आणि हा स्पोर्ट ऑनचा थॉट आहे आणि याच थॉटने हे संपूर्ण आयोजन कमिटी आणि संपूर्ण त्यांची टीम एक युनिट एक संकल्पना मैदानाच्या आतमध्ये स्पोर्ट ऑन या चॅनलची चर्चा आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरू व्हायला सुरुवात झाली आहे. त्यांचं मोलाचं योगदान कॅमेरावर ग्रेट वर्क आणि
प्रत्येक बॉल आणि प्रत्येक बॉलच्या पाठीमागची प्रतिक्रिया ही आपल्याला पाहायला मिळाली. पहा टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय आघाडीला येणारे फलंदाज. एका बाजूला आपण पाहतोय तन्मय चौधरी, तर दुसऱ्या बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आहे अमोल भुजबळ. वा, मोठं नाव आहे, सध्याच्या घडीला फार चर्चेत आहे भुजबळ हे नाव. आणि अमोल भुजबळ आलेत आणि भुजबळांचा बोलबाला राहील का या मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहावं लागेल. जाऊया गोलंदाजीच्या ट्रॅककडे. विहाळी टीमकडून मात्र पहिलं षटक सचिन मोहिते. आता मात्र वॉर हे पाहायला मिळेल. जिथे आपण पाहिलं ना तर सचिन मोहिते हे सर्रास ठरले होते तन्मय चौधरी यांच्या अगेन्स्ट. मात्र आता तन्मय सचिन मोहितेंच्या अगेन्स्ट सर्रास ठरतील का या मॅच मध्ये. या दोन कॅप्टन मध्ये खऱ्या अर्थाने एक सुप्त युद्ध मी म्हणेन. आणि हे डोळ्यांना पाहायला फार डोळे सुकावतात. आणि हेच मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रामध्ये मेनवली टीम याकडून देखील नजरा वळवल्या जातील. तन्मय चौधरी स्ट्राईक एंडवरती येतील. तन्मय एक क्लास बॅट्समन आहे, त्यामध्ये दुमत नाही आहे. मात्र सचिन मोहिते देखील क्लासच आहे. आणि पहा ह्या दोन खेळाडूंमध्ये खऱ्या अर्थाने आता हे बाटल रंगेल आणि मैदानाच्या आतमध्ये कोण जिंकेल आणि कोण पराभूत होईल हे युद्ध या दोन खेळाडूंमध्ये. चला जाऊया सेकंड इनिंगला होते सुरुवात. लेट्स प्ले हा कॉल आलाय आमच्या अंपायर्स कॉल कडून. पहा इथे हाय व्होल्टेज मुकाबला होणार, यामध्ये दुमत नाहीये. 67 जरी टार्गेट असेल ना तरी आम्ही अचीव करू शकतो, ही क्षमता आहे, ही धमक आहे. मात्र सचिन ही रोखण्यासाठी तीच प्रयत्न करणार आहेत. पहिला बॉल ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल. बॉडी लाईन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आडव्या पाटने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. मात्र बाट एज आहे का? यस, बाद एज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. पहा आपण ऍक्शन करणार. पहिला बॉल गोलंदाज आपल्या ट्रॅकवरून निघाले सचिन आणि अतिशय भेदक मारा. बॉडी लाईन गोलंदाजी पाहायला मिळाली इन अॅक्युरेट लाईन वरती. पिचिंग इम्पॅक्ट पहिला बॉल होता तो इम्पॅक्ट मिळवलाय सचिन मोहितेने. मैदानाच्या आतमध्ये बॉडी लाईन गोलंदाज इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय. या खेळाडूकडे नजरा वळवल्या जातील. सचिन मोहिते अगेन्स्ट मात्र अमोल भुजबळ यांच्यामधला आता वॉर रंगलं जाईल. पुढचा बॉल सचिन आपल्या ट्रॅकवरून 10-12 रनाचा रनअप. हो, यावेळी पहा अवे फ्रॉम द बॉडी जोरकस अपील आहे. पंचाकडे दाद मागितली आहे, विश्वास जास्त आहे. मैदानाच्या आतमध्ये मात्र पहा इथे चूक झाली आणि आपण म्हणूया डॉट बॉल आलाय. लेफ्ट हँडर बॅटर अमोल भुजबळ बीट झालेत. डॉट बॉल आलाय. मैदानाच्या आतमध्ये 67 द टार्गेट. अमोल भुजबळ द मॅन याकडे नजरा वळवल्या जातील. हाऊ टू फील इन द ग्राउंड. आता मात्र त्यांच्या भावना मैदानाच्या आतमध्ये महत्वाच्या आहेत आणि त्या भावना चौकार आणि षटकाराने बोलतील का? सचिन निघालेत. खोलवरचा बॉल ऑन साईडला खेळलाय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन दिलंय. क्षेत्ररक्षक येतील मिड विकेट मध्ये, झडप मारतील. एक धाव नक्कीच मिळाली. वेल थ्रो मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निखिल आहे त्या ठिकाणी आणि त्यांच्या माध्यमातून फार सुंदर असा थ्रो पाहायला मिळाला आणि ही रणनीती तुम्हाला कारगर ठरते. आतापर्यंत मी म्हणेन सचिन मोहिते सर्रास ठरलेत या मॅच मध्ये. त्यांची गोलंदाजी, त्यांचा बोलबाला आणि त्यांचा आता मात्र हा गोलंदाजीची धार. हो, यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. प्रोडक्शन दिले गेले. मात्र यावेळी पहा मोठा चेस आहे. कोण जिंकेल? बॉल की क्षेत्ररक्षक मात्र बॅकअप मिळालाय. 2 धावा कंप्लीट केल्यात. वेल रनिंग बिटवीन द विकेट बोथ बॅटर. तन्मय आणि अमोल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. धावफलकावरती भर पडली आहे. धावसंख्या 4 बॉलच्या पाठीमागे. सचिन मोहिते हे नाव मैदानाच्या आतमध्ये आलंय. मात्र तन्मय चौधरी हेही नाव मोठं आहे. या दोघांमधलं हे वॉर. तन्मय चौधरी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. मैदानाच्या आतमध्ये एकच धाव घेतली जाईल आणि थ्रो ही आलाय. धावफलकावरती धावसंख्या 5 बॉलच्या पाठीमागे 5. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सचिन मोहिते यांचं प्रोडक्शन फार सुंदर आहे. आपण पाहिलं आता लेफ्ट हँडर बॅटर साठी सी कॉर्नर मध्ये खऱ्या अर्थाने एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर मात्र मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये आपण ऑन साइडला पाहिलं तर एक शॉट स्क्वेअर लेग रिजन मध्ये, एक शॉट मिड विकेटला खर्चा होते. आणि हा बॉल डाऊन द लेग यासाठी प्रोडक्शन दिलं गेलं होतं. डाऊन द लेग आणि लेग स्टंप वरती बॉल येणार, यामध्ये दुमत नव्हतं कारण की प्रोडक्शन लेग साइडला स्ट्रॉंग दिलाय. आपण पाहिलं ना एक शॉट मिड विकेटला, तदनंतर मात्र एक शॉट ऑन वरती, एक शॉट क्षेत्ररक्षक आहे. तदनंतर मात्र मिड ऑन वरती एक क्षेत्ररक्षक आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये आपण पाहिलं तर ऑफ साइडला पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे.
तदनंतर मात्र कवच आणि एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक, ही व्यूहरचना मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल सचिन, खोलवरचा बॉल ऑन साईडला नाही तर स्ट्रेट डाऊन खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, येतील झडप मारतील. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी. इथे कॉलिंग चुकलंय अमोल भुजबळ, इथे मात्र चुकी करतात. त्यांना जावं लागेल बॅक टू द पवेलियन. फार निराश होते मैदानाच्या आतमध्ये. पहा, त्यांनी पाहिलंच नाही, ब्लाइंड पळाले आणि मैदानाच्या आतमध्ये यस नो और वेट या कॉलिंगचं फार महत्व असतं आणि तेच त्यांनी केलं नाहीये. आणि वरचा बॉल ऑन साईडला नाही तर स्ट्रेट डाऊन खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, येतील झडप मारतील. पहिल्या षटकामध्ये दुसरी मिळाली, रनआउटची संधी. इथे कॉलिंग चुकलंय अमोल भुजबळ, इथे मात्र चुकी करतात. इनाट नंबर 3 वरती विश्वजित. यस, मेनवली या ग्रामस्थांनी गत शनिवार रविवार मुंबई सारख्या शहरामध्ये, नवी मुंबईमध्ये फार मोठं टुर्नामेंटचं आयोजन केलं गेलं होतं. सारसोळे रामलीला या मैदानामध्ये. अतिशय सुंदर असं हे मैदान आणि या मैदानाची खऱ्या अर्थाने त्यांनी परिभाषा केली. गावापासून मुंबईपर्यंत जावायचं आणि तिथे जाऊन स्पर्धा करायची. जिगर लागतं, हे जिगरबाज व्यक्तिमत्व आहेत. मेनवली टीम, हॅट्स ऑफ आहेत तुम्हाला. असे आयोजक आम्हाला फार आवडतात. आयुष्यामध्ये असे आयोजक ज्यावेळी येतात ना, त्यावेळी मात्र खेळाडूंसाठी एक प्लॅटफॉर्म सेट करतात आणि एक मेजवानी घेऊन येतात. गाव तो गाव, गाव करेल तो राव करू शकत नाही, म्हणून म्हटलं त्यांना गाव करेल तो राव करू शकत नाही. आणि हेच पाहायला मिळालंय. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता नवीन गोलंदाज येईल इनाट नंबर 2 वरती, नाव आहे अमोल. पहिलाच बॉल स्विंग आणि मिस. खोलवर पद्धतीचा बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. जोरकस अपील फेटाळल्या. यस, नो बॅड आणि पाडपदे पाहायला मिळाला. गॅप तिथे मात्र बिहाइंड द विकेट. फार जोरदार अपील केली गेली होती. चारही क्षेत्ररक्षकाने जणू मैदानाच्या आतमध्ये ना छत्री उघडावी अशी अम्ब्रेला फिल्डिंग लावली. छत्रीच्या दांड्या जशा पसरतात तशा पद्धतीने इथे क्षेत्ररक्षण पसरलंय 30 यार्ड सर्कल मध्ये. पुढचा बॉल, हो, यावेळी मात्र चोरकस प्रहार आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि या पट्ट्याने मैदानाच्या आतमध्ये सांगितलंय, अरे हो, आता तुला मी हृदयात ठेवलंय. धडकायचं की भडकायचं तर तूच ठरव. त्याने ठरवलंय आणि ठोकला. षटकार साधावा, कमालीचा फटका. फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या वरून चाललेला षटकार पाहायला मिळाला. देहबोली जरी भरगच्च असली ना तरी फटकाही तेवढाच भरगच्च आहे. यावेळी मात्र फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळवण्याचा प्रयत्न राहिला होता. दरम्यान मात्र एक धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये आली आहे. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. धाव संख्या 14 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण बदललं. 67चं टार्गेट आहे. मोठे प्रहार येत नाहीयेत. तन्मय यांना अटॅक करावा लागेल. एक प्रभावी इनिंग खेळावी लागेल अगेन्स्ट द अमोल. अंतिमचे 3 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधले. खोलवरचा बॉल, त्याच्यावरती चढवलाय प्रहार. अरे चेंडू चाललाय सरळ सीमारेषेपार. त्याने सांगितलंय रे, हळदा हळकुंडात पिवळी होणारी स्तुती सुमनांची सदैव वाट पाहतात. ज्याला हे सारं क्षणभंगूर वाटतं तो पडद्या मागची भूमिका बजावतो. मात्र हा पठ्या पडद्या मागे नाही तर पडद्या पुढे बॅटिंग केली. चौधरी अटॅकिंग करतात. 5 बॉल 10चा खेळ त्यांनी रंगला. अंतिमचे 3 बॉल शिल्लक ओव्हर मधले. पहा इथे अमोलच्या अगेन्स्ट. अरे पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट फटका. चेंडू चाललाय सरळ वर सीमा रेषे पार. चौकार. 4 रन्स. वाह, तन्मय चौधरी हे नाव मैदानाच्या आतमध्ये आलंय. चोरू शकत नाही. अरे सूर्याची किरण कोणी लपवू शकत नाही. तसाच तू तुझ्या आयुष्यामध्ये कितीही प्रयत्न केला तरी तुझा खेळ कोणी थांबवू शकत नाही. मैदानाच्या आतमध्ये हा खेळ फार महत्वाचा आहे. तो पहरला. याही वेळी ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहे. चुकी झाली आहे.
मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजाला सांगत असताना हा गोलंदाज अमोल त्याने सांगितलंय, अरे जो जिस्म महका है ना उसे इत्र कहते हैं और जो खेल महका है ना उसे चरित्र कहते हैं. चरित्र दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये अमोल या गोलंदाजाने विकेट मिळवलाय. तन्मय पवेलियन एक मोठा आदरा शकत नाही. कमालीची बारी कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. तो पहरला इथून पुढे रणनीती स्कोर चुकी झाली. आता समीकरण आलाय 18 बॉल आणि 43 18 डिलिव्हरीज रिमेनिंग 43 ऑन द बोर्ड. चला रोहित आल्यात हिटमान मैदानाच्या आतमध्ये. यांच्याकडे नजरा वळवल्या जातील, माना फिरवल्या जातील, दाही दिशा नजरा वेधल्या जातील. रोहित चौधरी मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक वंदन मैदानाच्या आतमध्ये आले. 24 धावा धावफलकावरती जरी असल्या तरी येणाऱ्या 18 बॉलमध्ये 43 बनवायचे आहेत. आघाडीला आलेले फलंदाज विश्वजित. हो यावेळी मात्र ही गोलंदाजीची धार आहे. इथे हा गोलंदाजी सांगतोय, अरे क्यों पडे हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में. मैदानाच्या आतमध्ये चक्करही घेतली आणि टक्करही घेतली, गिरकी घेतली बिरकी घेतली, फलंदाजाला बीट केल्या. डॉट बॉल आला. हो यावेळी फटका फसला. क्षेत्ररक्षक येईल. यस इथे अडवण्याचा प्रयत्न आहे. सचिन मोहिते सचिन आपल्याला पाहायला मिळाले. ते आले आणि त्यांनी मात्र इथे रोखले. हा खऱ्या अर्थाने चौकार. फॅब्युलस फिल्डिंग क्षेत्ररक्षक. आणि आता समीकरण बदललंय. 2 धावा इथे अंकित केल्यात. विश्वजित मैदानाच्या आतमध्ये. विश्व जिंकण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे ना तो विश्वजित मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आलाय. चला विश्वजित मैदानाच्या आतमध्ये. समोर गोलंदाज वंदन. हो हो यावेळी फ्लिक केला ऑन साईडला. एकच धाव मिळाले. आता समीकरण आलंय येणारे 16 बॉल, माफ करा येणारे बॉल शिल्लक आहेत 15 आणि 15 बॉलच्या पाठीमागे तुम्हाला बनवायचे आहेत 40. 15 बॉल 40चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. वंदन यांनी 3 बॉल हातावले. 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावा दिल्यात. विश्वजित यांनी 5 बॉल खेळलेत, 10 धावा बनवल्यात. 15 बॉल 40चं इक्वेशन आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. 67चं टार्गेट आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत. वंदन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. चला थोडंसं स्पीडअप घेऊया. चला नवीन बॉल द्या. जुना बॉल असेल तर आयोजन कमिटीला विनंती आहे, मॅच थांबू नका. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी पहा डाव्या एसटीच्या बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय. धावफलकावरती धाव संख्या 28. हो यावेळी भन्नाट वेग आणि वेगावरती स्वार होत असताना एक डॉट बॉल आलाय. समीकरण बदललंय. आता मात्र येणारे बॉल शिल्लक आहेत 14 बनवायचे आहेत 39. 14-39चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी फुलटॉसचा बॉल त्याच्यावरती चढवला प्रहार. काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक खारी करेल आणि संपेल विश्वजित यांचा खेळ. इथे मात्र मोठा मासा लागलाय गळाला. बिग फिश ऑन द बिग बास्केट. बॅक टू द पवेलियन. विश्वजित फार आक्रमक होत होते मात्र त्यांना रोखवलंय. हो यावेळी फुलटॉसचा बॉल त्याच्यावरती चढवला प्रहार. काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक खारी करेल आणि संपेल.
यावेळी ऑन साइडला खेळ आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव मिळेल. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 38 धावा. 38 12 डिलिव्हरीज रिमेनिंग. 38 तुम्हाला बनवाव्या लागतील. चौथ्या क्रमांकाचं षटक प्रगती पथावरती आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत गोलंदाजीसाठी येतील ते अजय. 12 बॉल 38 ची गरज असताना स्ट्राईक एंड वरती येतील पहिल्यांदा रोहितकडे नजरा वळवल्या जातील. रोहित काय रणनीती घेऊन येत आहेत. चला पुढील होणारी मॅच टीम ओझरडे आणि त्यांच्या समेत असेल सोनगिरवाडी. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही कॉल करत आहोत की आपण या टॉस साठी पुढील मॅच आपली आहे. फ्लायटेड डिलिव्हरी हलक्या हाताने खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर्सला क्षेत्ररक्षक येतील, झडप मारतील आणि आता मात्र ओव्हर एक्साइटमेंट मैदानाच्या आतमध्ये. इथे पहा थ्रो देखील ओव्हर थ्रो पाहायला मिळाला आणि दरम्यान मात्र एक एक्स्ट्रा धाव मिळाली आहे. आता समीकरण बदललंय. येणारे बॉल 11 आणि बनवायचे आहेत त्या 36. आताच्या 2 धावा कंप्लीट झाल्यात. 1 पळून आणि 1 एक्स्ट्रा. 38 होत्या 12 बॉल पाठीमागे. आता मात्र 11 बॉल आणि 36 ची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अजय, समोर फलंदाज अक्षय. कोलवरचा बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल. 1च धाव इथे कॅरी केली आहे. 10 बॉल आणि 37 ची गरज. माफ करा, 10 बॉल आणि 35 ची गरज. जाऊया पुढचा बॉल. ओ यावेळी पहा, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोर्ड. मैदानाच्या आतमध्ये क्रुशियल क्षणी अजय या बॉलरने मात्र मिळवला विकेट. वाह, काय गोलंदाजी केली आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो स्पोर्ट ऑनच्या माध्यमातून. पहा ऍक्शन रिप्ले. कमालीचा बॉल पाहायला मिळाला. पिचिंग फार सुंदर होतं. आपल्या ट्रॅक वरून निघाले. पहा इन कठोर डिलिव्हरी आणि मारा. खऱ्या अर्थाने बॉल पडल्यानंतर काटा बदललाय. मी म्हणेन ना, खऱ्या अर्थाने चायनीज कट घेतला आणि क्लीन बोल्ड केला. कमालीचा बॉल पाहायला मिळाला. एखादा नूडल जसा वळावा ना, तशा पद्धतीने हा बॉल वळालाय. स्मूथ कट घेतला आणि तिथे मात्र मिळाला तो विकेट. फलंदाज रोहित बॅक टू द पवेलियन. आता मात्र न्यू बॅटर येईल शिवा. वाह, किती नावात ताकद आहे. शिवाजी हे नाव मैदानाच्या आतमध्ये आले. अरे जो आयुष्यभर जीवाशी खेळतो ना, त्याचं नाव शिवाजी. आणि आम्हाला प्राऊड आहे, आमच्या छत्रपतींचं नाव शिवाजी आहे. छत्रपती शिवाजी महाराज एकेरी उल्लेख कधीच होणार नाही. यस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी ऑन साइडला खेळलेला हा फटका. एकाच धावे साडी. एका धावेने धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे 33. लॉस ऑफ 4 विकेट्स. टीम मेनवली थोडासा बॅड पॅच मध्ये मी म्हणेन. अभिसर फार प्रभावित झाले होते या टीमकडे. अभिसर सांगत होते की वयाच्या 43व्या वर्षी जरी आम्ही नसलो खेळत तरी आमचा पाठिंबा या टीमला सदैव राहणार आहे. 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा विजय. यावेळी चेंज ऑफ पेस मैदानाच्या आतमध्ये. टीम विहाळी मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट टाकते. सचिन मोहिते यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य पाहायला मिळालंय. त्यांनी मात्र आपल्या टीमला लीड केलंय. ते 4 नंबरच्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आले, मात्र इम्प्रेस केलं त्यांनी. अक्षयसाठी हा पुढचा बॉल. हो, यावेळी लॉफ्ट केला. करारा प्रहार. चेंडू सरळ सीमारेषेपार ऑन साइडला. बेमिसाल षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि या 6 धावांनी फलंदाजीसाठी मात्र इम्प्रेस केलं ऑन द टार्गेट. मैदानाच्या आतमध्ये पहा, स्लॉट मध्ये आला. त्याला सरळ सीमारेषेपार आणि बिग हिट क्रमांकावरती फलंदाजीसाठी आले, मात्र इम्प्रेस केलं त्यांनी. आता समीकरण पोहोचलं शेवटचे अंतिम 6 बॉल आणि 6 बॉलच्या पाठीमागे तुम्हाला प्रहार. चेंडू सरळ सीमारेषेपार. 6-18
27 ची मॅच अजूनही बनू शकते. अभिसर म्हणतायत की आहा आमचे फलंदाज अजूनही लढले तर आम्ही जिंकू. हो, जोपर्यंत आम्ही हारत नाही ना तोपर्यंत आमची हार होत नाही. मनामध्ये ठरवा. अरे मनामधून जो हारतो ना तो पहिल्यांदा हारतो, मात्र जो निश्चय करतो तो विजयावरती श्री गणेशा ठोकतो. मैदानाच्या आतमध्ये विजयाचा श्री गणेशा ठोकायचा आहे. फलंदाजीसाठी आलेला शिवाजी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन मोहिते यांच्या अगेन्स्ट. हो, पहिलाच बॉल थोडासा अनतोडक पोझिशन खेळला. कवसला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव अंकित केली आहे आणि एका धावेने आता मॅच ऑन झाली आहे. येणारे 5 बॉल बनवायचे आहेत 27. अक्षयने एक षटकार ठोकलाय. अक्षयकडे क्षमता आहे, त्याने दाखवलं या अगोदर. आणि चला दोन्ही टीम टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीम साठी हा कॉल आहे. पुढचा बॉल सचिन. हो, यावेळी ऑन साइडला खेळलाय अलॉंग द कार्पेट. सी कॉर्नर मधून थोडासा वाईडिश आहेत मिड विकेटला, तिथे मात्र फील्ड केला जाईल, कॅरी केला जाईल. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेने मात्र आता मॅच फसली आहे. 4 बॉल आणि 25 ची गरज. स्कोर लेवल झाला तरी देखील कंपल्सरी चेस असा नियम या स्पर्धेमध्ये. अक्षय 4-25. मॅच अजूनही ऑन म्हणेन मी. एखादा वाईट. हो, यावेळी पहा चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन कॅरी केलाय बॅक ऑफ द हँड आणि डॉट बॉल आलाय. 3 बॉल आणि आता 25. मॅच आता दूर गेली आहे टीम मेनवली. कालच्या दिवसामध्ये कुणाल सरांची गोलंदाजी अफलातून राहिली आहे. व्हेरिएशन, स्लोअर आणि इम्पॅक्ट टाकला त्यांनी टीम पसरणीकडून खेळताना आणि त्यांचं आगमन या व्यासपीठावरती झालंय. हार्दिक स्वागत आहे कुणाल सर. आणि आता मात्र पहा हा लॉफ्टेड फटका आहे. क्षेत्ररक्षक अंडरनीथेड, कॅरी केला जाईल नाही. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. षटकार साधावा. या षटकाराने मात्र आता आणि त्यांच्या आणि पराभवाच्या अंतराला कमी करण्याचा प्रयत्न सर. आणि आता लॉफ्टेड फटका आहे. क्षेत्ररक्षक अंडरनीथेड, कॅरी केला जाईल नाही. चेंडू चाललाय सरळ. पुढचा बॉल. खोलवरचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बॅटची टॉपेज बिहाइंड द विकेट. घोषांकित क्षेत्रामध्ये चाललेला हा बॉल. मिळाली ती 1. आता मात्र फक्त औपचारिकता. 1 बॉल आणि 18 ची गरज आहे. 1 बॉल आणि त्यांचा आगमन. मी म्हणेन ना टीम मेनवलीने मात्र इथे जिंकलाय. 50 धावा जरी त्यांनी सेकंड इनिंग मध्ये केल्या थोडंसं गोलंदाजी वीक राहिली. मात्र लॉफ्टेड फटका आहे. कॅरी केला जाईल नाही. सचिन मोहिते याचं मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी. 2 षटकंही हाताळली, चांगली फटकेबाजीही केली आणि पहा आणखी 1 विकेटही मिळवला. आणि मैदानाच्या आतमध्ये 49 या टीम वरती मात्र टीम मेनवली पराभूताचा फार मोठा मी धक्का म्हणेन. आणि असं म्हटलं आता ना मेनवली संघासाठी मी एवढंच म्हणेन की एक हार से कोई फकीर नहीं होता और एक जीत से कोई अमीर नहीं होता. ये खेल है मेरे दोस्त. अगली बार तू जी जान से तैयारी कर, तू लड़, तू भीड़ और अगली बार तेरा विजय निश्चित है. मैदानाच्या आतमध्ये अभिसर आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिलं. आपली संपूर्ण टीम आपण इथे घेऊन आलात. या आयोजकांना मोलाचं सहकार्य दिलं, त्याबद्दल आम्ही आपला आभार मानू. आणि अभिसर यांचा आपण करूया या ठिकाणी शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. यस. आणि शिवाजी दादा यांना मी विनंती करेन. यस. आणि तदनंतर मात्र जाऊया आणि पुढील मॅच थोड्याच वेळामध्ये येईल. आणि